सगळे निघालोय आता गावाला लग्नासाठी आणि इकडे बघा सगळ्यांचं काही ना काही खायचं काम चाललंय. आम्ही टोटल सगळे किती जण आहे बघा. माझा भाऊ आहे, घरातलं लग्न आहे, भावाचं लग्न चाललेलं. आम्ही बहिणी भाऊ दाजी आहेत बरं का आमचे छोटे दाजी. आणि आज सगळा खर्च आमच्या दाजींचा आहे. मोठे अजून आमच्या इथे काहीच काम कॅमेरा फुकट आहे म्हणून. हाय कर बाबू, हाय कर असं. हाय का बाबू? कुठे गेला बाबू? छोटा बाबू कुठे गेला? हाय का? घे मागे घ्या आता, मागे घ्या तुमचं घ्या आता. हाय क्रिशू. क्रिशू हाय कर. आमच्या क्रिशूला असतोय बघा. मी गॅस भरायला थांबलोय आणि इकडे आम्ही चहाही घेणार आहे. तर आता जवळजवळ ट्रॅव्हलिंग करून 2 तास झालेत आमचे. आम्ही 6 वाजता घर सोडलेलं आहे आणि आता आम्ही लोणावळे मार्गे निघालोय. इथे गाडीला CNG भरायचं काम चाललंय आमचं. हॅलो, आमची मैत्री तर झोपली आहे आणि क्रिशू बसलाय. आता क्रिशू काय पाहिजे तुला? चहा प्यायचा? आणि आता आम्ही ते चहाच्या स्टॉलवरती थांबलोय सगळेजण. तू वाव. तर आता मैत्री आमची उठली आहे आणि ती मस्त क्रीम रोल खाते. आणि क्रिशू काय खातोय? क्रिशूने काहीच नाही घेतलं. क्रिशू ओ
आज आता पार्लरला आलो इथे आणि मस्त गेटअप करायचं आहे, हेअरस्टाईल करायची आहे. तर हा माझा आजचा लुक आहे आणि आता हेअरस्टाईल करायची आहे ॲक्च्युली मला. आणि मला आज केस मोकळे सोडायचे. पाहूया आपण कशी दिसते हेअरस्टाईल झाल्याच्या नंतर. मेहंदी झाली, हळदही दामेकदार झाली आणि आत्ता मला निघायचं होतं लग्नाला आणि त्यासाठी आम्ही सगळे आलो होतो पार्लरमध्ये. खरं तर मेकअप आम्ही घरीच केला, पण आम्हाला करायची होती हेअरस्टाईल आणि त्याच्यासाठी वेळही फार कमी होता. त्यात लाईट पण सारखी जात येत होती, त्यामुळे खूप सारे इश्यू चालू होते. पण आता पाहूया, आम्ही जमेल तसं हेअरस्टाईल करणार आहोत आणि फायनल लुक तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता सुरू आहे आमची लग्नाची तयारी, ती पाहूया. इकडे भाऊजाईचा मेकअप सुंदर झाला होता. तिनेही पैठणी घातली होती, मीही पैठणी घातली होती आणि बहिणीने डिझायनर साडी घातलेली. ही आमची चिमुकली, मी छान नईवारी घातली होती आणि खूपच गोड दिसत होती ती सुद्धा. तर तिचे नखरे पाहून खरं तर सगळे तिच्याकडेच पाहत होते.